छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 22 वर्षाच्या मुलाने, ज्याचं नाव आहे महारुद्र बळीराम राऊत, या मुलाने त्याच्या राहत्या घरी फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली। नेमकं प्रकरण काय? या महारुद्र राऊतने त्याचा मित्र प्रदीप मापारी आणि त्याची बायको पल्लवी मापारी या दोघांना पवननगर या भागामध्ये 2800 रुपये महिन्याने एक खोली भाड्याने मिळवून दिली होती। यानंतर या मापारी दाम्पत्याने काय केलं की ती खोली काही दिवस राहिल्यानंतर त्या घर मालकाला त्याचं भाडं न देता, पैसे न देता आणि काहीच न कळवता ती खोली रिकामी केली आणि तिथून निघून गेले। यानंतर त्या खोलीचा जो घर मालक होता बाबासाहेब बटुळे, या बाबासाहेब बटुळेने जो मध्यस्थी, जो मित्र होता महारुद्र राऊत, ज्याने त्या दाम्पत्याला ती खोली मिळवून दिली होती, त्याला संपर्क केला आणि त्याला बोलावून घेतलं आणि तुझा मित्र माझं भाडं न देता, मला न कळवता रूम सोडून गेला असा त्याला जाब विचारला। एवढंच नाही तर या बाबासाहेब बटुळेने या महारुद्र राऊतला त्याच्यासोबत बळजुबरीने नेलं आणि त्या महारुद्र राऊतच्या वडिलांच्या आणि भावाची जी सलूनची दुकान होती, या दुकानात तो त्याला घेऊन गेला आणि त्याच्या वडिलांसमोर, त्याच्या भावासमोर त्याला वाटेल ते, तोंडाला येईल ते बोलत गेला आणि माझे पैसे मला मिळालेच पाहिजे, नाहीतर मी तुझे हातपाय तोडीन, कारण तूच त्याला लोकांना माझी खोली मिळवून दिली होती, अशा त्याला नाना त्या शिव्या घातल्या, धमकी दिली आणि त्याला वाटेल ते बोलला आणि एवढंच नाही तर त्याचा फोन हिसकावून घेतला। यानंतर या महारुद्रच्या भावानी त्या बाबासाहेब बटुळेला समजून सांगितलं की तुम्ही चिडू नका, आम्ही तुमचे पैसे मिळवून देतो। पण बाबासाहेब बटुळे ऐकण्याच्या काही मनस्थितीत नव्हते। वडिलांसमोर आणि भावासमोर महारुद्र राऊतचा जो अपमान झाला, ज्या गोष्टी त्याला ऐकाव्या लागल्या, हे सगळं ऐकून हा अपमान त्याला सहन झालाच नाही आणि दुपारी 12 जून दुपारी 1च्या सुमारास तो त्याचं रांजणगाव शेणपुंजी या भागात जे घर आहे त्या घरात गेला आणि घरात कोणीच नव्हतं, त्याची आई देखील बाहेर गेलेली होती आणि त्याने तो अपमान सहन न झाल्यामुळे फॅनला साडीने गळफास घेतला। थोड्या वेळाने या महारुद्राचा भाऊ जेव्हा घरी आला तेव्हा दार न उघडल्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून बघितलं तर त्याच्या भावाने फाशी घेतली होती। यानंतर त्याच्या वडिलांनी, भावाने पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि या घर मालकाला, बाबासाहेब बटुळेला आत्महत्येबद्दल प्रवृत्त केल्याबद्दल आणि त्या मित्राला प्रदीप मापारी आणि पल्लवी मापारी या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे।